सोलापुरात महापालिका रुग्णालयामध्ये आणखी 4 बालमाता असल्याचं समोर आलंय। रुग्णालयामध्ये बालमाता असल्याचं समजताच डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली। पालिकेकडून 130 प्रसूतिगृहातील प्रत्येक महिलेची फेर तपासणी सुरू असून बालमाता प्रकरणामध्ये खासगी आणि सरकारी डॉक्टरांवरती कारवाई सुरू करण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी शीतल कुमार मोठे आपल्या सोबत आहे। सोलापुरात नेमकं काय चाललंय? नक्कीच स्वतः सोलापूर महानगरपालिका रुग्णालयात आणखीन जे आहे ते 4 बालमाता आढळलेल्या आहेत। यामध्ये अल्पवयीन माता असल्याचे समजतात डॉक्टरांनी या संदर्भात जे आहे ते पोलिसांना माहिती दिलेली आहे। यापूर्वी देखील बालमाता ज्या आढळल्यानंतर सोलापूर पोलीस जे आहे ते ऍक्शन मोडवर आल्यानंतर जे आहे ते त्या संदर्भात जे आहे ते पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर जे बालमाता प्रकरण आहे त्याचा ससेमिरा मागे लागतात। सरकारी आणि खासगी डॉक्टर हे अलर्ट मोडवर आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। गुरुवारी आणि शुक्रवारी मनपाच्या रुग्णालयात जवळपास जे आहे ते तब्बल 4 बालमाता ज्या आढळलेल्या आहेत या बालमाता असल्याचे लक्षात येतात। संबंधित डॉक्टरांनी जे आहे ते तात्काळ पोलिसांना माहिती दिली असून बालमाता प्रकरणी माहिती लपवल्या प्रकरणी जे आहे ते सोलापुरात खासगी आणि सरकारी डॉक्टरांवर सध्या गुन्हे दाखल होत आहेत। यामध्ये जे आहे ते महापालिकेकडून 130 प्रसूतिगृहातील प्रसूती महिलांची फेर तपासणी देखील सुरू केल्याची माहिती आहे। श्वेता। शीतल कुमार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। सोलापुरात महापालिका रुग्णालयामध्ये 4 बालमाता असल्याचं समोर आलंय। डॉक्टरांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली।